नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय उगवता सूर्य। खरं तर गावाकडे उगवता सूर्य आणि सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्याची जी मजा आहे ती कशातच नाही। त्यावर आमचं गाव जे आहे ते माळावर, समोर अशी हिरवळ आणि बाजूला त्या पलीकडे सीना डॅम, सुंदर असं दृश्य दिसतं। तर सूर्याचं दर्शन घेऊन खाली आले आणि देवपूजा केली, कारण देवपूजा केल्याने सकाळी सकाळी मन अगदी प्रसन्न होतं। आमच्या बाजूच्या अंगणातच खूप सगळी गुलाबाची फुलं लावलेली, त्यातली बरीच अशी फुलं मी तोडून आणली आणि बरीचशी झाडावरच राहू दिली। तर सकाळी सकाळी मस्त पूजा केली, लक्ष्मीची पावलं काढली, विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी रांगोळी काढली आणि दिवसाला सुरुवात झाली। तर या ठिकाणी माझी जाऊ जी आहे, छोटी आहे ती माझ्यापेक्षा, ती भाजी करते। तर आमचं रुटीन असतं, सकाळची भाजी तिच्याकडे असते आणि सकाळच्या भाकरी आणि चपात्या दोन्ही माझ्याकडे असतात आणि रात्रीचा भाकरी तिच्याकडे असतात आणि भाजी माझ्याकडे असतात। तर या ठिकाणी तिने तेल घालून घेतलंय, वाटून घेतलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ठेचून घेतलेली जी पेस्ट आहे ती घातली। त्यानंतर जे मटणाला आपण सारण केलेलं असतं, म्हणजे वाटण केलेलं असतं, ज्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण जे आमचं थोडं उरलेलं होतं ते त्यामध्ये तिने घातलं। त्यानंतर मसाले जे होते ते एकत्रच मग टाकले। लाल तिखट होता, काळा मसाला होता, मटण मसाला घातला होता आणि हळद देखील घातली होती। हे सगळं तिने व्यवस्थित असं परतून घेतलं आणि त्यामध्ये दोडका टाकला। खरं तर चुलीवरची भाजी जी आहे ती कितीही साधी करा, कशीही करा, पण काय माहीत त्याला खूप छान अशी चव लागते। त्यानंतर तिने ते परतून घेतल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातला, मीठ घालून यामध्ये पाणी घालून घेतलंय। तसं तर मला दोडका विशेष असा आवडत नाही, पण मी गावाकडे आले तर सगळ्या भाज्या खाते, म्हणजे काहीही असू दे, अगदी साध्याशा भाज्या असतात पण अप्रतिम अशी चव लागते। त्यातल्या त्यात माझ्या जावेच्या हाताच्या भाज्या देखील मला खूप आवडतात। तर इथं मस्त अशी भाजी शिजली होती आणि मी माझं पिठाचं भाकरीचं सामान घेऊन बाहेर आली होती, त्यामुळे भाजीकडे पण मी अधनमधनं लक्ष देत होते। तर या ठिकाणी आमची भाजी मस्त शिजली आणि आमची वृंदा बघा काय म्हणते। ती भाजी कशाची? भाजी कशाची आहे? कसली चटणी? कशाची पण? हा, अगं खायची आहे, पण काय आहे? काय अगं पण कशाची भाजी आहे? दोडका आहे, दोडका। कसा आहे? आमच्या भाजी आणि भाकरी झाल्यानंतर रोज आम्ही या ठिकाणी ज्या ज्वारीच्या पापड्या, बाजरीच्या पापड्या असतो ते आहारावरती भाजून घेतो आणि मला बटाट्याचं भरीत खूप आवडतं, त्यामुळे या ठिकाणी मी भाजायला 3 बटाटे जे आहे ते आहारावर टाकलेले आहे। तर आमच्या घरी रोज असं होतं की आता भाजी असे कमी किंवा कुणाला आवडतंय म्हणून वांगी असतील, बटाटे असेल, कधी दोडका पण असतो, असं सगळं भाजून त्याचं भरीत केलं जातं आणि ते सगळ्यांना खूप आवडतं। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे भाकरी झाल्यानंतर तिथलं चुलीपुढचं आवरून घेतल्यानंतर हे सगळं भाजून घ्यायचं काम माझं असतं आणि मग या ठिकाणी माझ्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या पापड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहे, ह्या खायला खूप छान लागतात। त्यानंतर मग बाहेरचं सगळं झाडून वगैरे झाल्यानंतर मग घरं वगैरे मी झाडून वगैरे घेते आणि मग बाकीच्यांना रानातली कामं असतात, त्यामुळे मोस्टली घरातली कामं मग माझ्याकडे येतात, तर मी घरं वगैरे पुसून वगैरे घेते। तर काय होतं, शेतीमध्ये घर असल्यामुळे आमची घरं पटकन खराब होतात, त्यामुळे तर आमची कामं होईपर्यंत आम्ही मुलांना अंगणवाडीत सोडलेलं होतं। तर मी आता अनुला घ्यायला चालले होते। चल घरी जायचं आपल्याला, चल तू आला का मग प्ले कर, चल कपडे बदलून ये, सगळे हसतील तुला, चल। हाँ ये कपड़े पहन दिया। हाँ चल चल बाबू, परत येऊ आपण, चल चल।
तर अगदी अंगणवाडीच्या समोरच आमचं हे घर आहे, त्यामुळे मुलांचं काय असतं की पळत जायचं पळत यायचं, मग त्यामध्ये त्याचे ते कपडे जे आहेत ते खराब झाले होते, त्यामुळे मग त्याला मी परत कपडे बदलून देण्यासाठी घरी घेऊन चालली होती. आणि आमची मुलं कंटिन्यू फिरतच असतात, कधी घरी कधी शाळेत, शाळेतून आमच्या सासूबाईंचं माहेर पण तिथंच आहे, मग आमच्या मामांचं घर थोडं पुढे आहे, त्यामुळे मुलांचं हे सारखं येणं जाणं चालूच असतं. आणि मग याला परत मी कपडे चेंज करून पाठवल्यानंतर बटाटे मस्त असे भाजून झाले होते चुलीमध्ये, मग ते व्यवस्थित मी सोलून घेतले आणि त्यानंतर बटाटा असा व्यवस्थित कुस्करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मग आम्ही खूप साधंसं भरीत बनवतो, ते खूप आवडतं आमच्या घरामध्ये, भरीत सगळ्यांनाच आवडतं. तर यामध्ये काही नाही, साधंसं गरम तेल करायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि तयार करून ठेवलेली तिळाची जी चटणी आहे ती आम्ही घालून घेतो. कारण शेतामध्ये कामं असतात, कधी कधी कुणाला भाजी नाही आवडत किंवा घाई असते, त्यामुळे आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून ठेवलेल्या असतात. तिळीची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसची चटणी, म्हणजे मला नावं पण एवढे माहीत नसतील एवढ्या सगळ्या अशा चटण्या भरून ठेवलेल्या असतात. तर ही चटणी बनवण्यासाठी तीळ, शेंगदाणे, थोडासा लसूण, त्यामध्ये मग लाल मिरची टाकून ह्या चटण्या बनवून ठेवलेल्या असतात, जेणेकरून मग जेव्हा भरीत वगैरे बनवायचं असतं तेव्हा वापरले जातात. तर या ठिकाणी माझं बटाट्याचं मस्त असं भरीत बनवून रेडी झालं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला नवनवीन असे आत्ता व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर नक्की कनेक्टेड राहा. धन्यवाद, भेटूया लवकरच.